मोहिते यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर समीर यांना विनंती असेल समीर सरांना की आपण आपले दुसरे ऑफिशियल पंच यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। क्रिकेटचे खूप चांगले निर्णय ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवले आणि ते निर्णय मात्र आपल्या सर्वांना मान्य झाले। ते आपले दोन्ही ऑफिशियल पंचांसाठी एकदा टाळ्या वाजवा। थँक्यू। त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मंडपचं डेकोरेशन आपल्याला मिळालं आणि डीजेचं ते समीर शिंदे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। अक्षय ठाकरे आणि प्रतीक मोरे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जाईल। आई एकविरा डेकोरेटर्स मंडप यांचा शुभ सन्मान समीर शिंदे यांचा शुभ सन्मान आपण पाहत आहात। त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केले गेलं ते फॉर्च्यून इन्व्हेस्टची टीम कृष्णा मात्रे यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत। संधीच्या शुभ हस्ते शुभ सन्मान करत आहोत। क्वालिटी आणि कॅलरिटी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली। त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला नेटची सुविधा प्राप्त झाली नेट त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। अजय दादा पाल विजय दादा पाल यांचा शुभ सन्मान नेटची सुविधा त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाली। दावा टेलिकॉमचा जर कुणी सदस्य असेल तो त्यांनी मान सन्मान स्वीकारायचा आहे। त्यानंतर आपण पुढील सत्कार करणार आहोत। एमबीसीबीचे कर्मचारी ज्याच्या माध्यमातून आपल्याला लाईट प्राप्त झाली नाना कांबळे संकेत पालांडे आणि विकास धनवे आपण यायचं आहे। त्यानंतर ज्यांच्या सुवर्ण अक्षराने ही स्पर्धा लिहिली गेली ते उत्कृष्ट ज्यांच्या माध्यमातून स्कोरिंगची भूमिका आमच्यापर्यंत पोहोचली प्रतीक मोरे यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल। प्रतीक 2 दिवसामध्ये खूप चांगली त्यांच्या माध्यमातून आपण भूमिका पाहिली आहे। समीर शिंदे आणि निमेश मोहिते यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल। समीर शिंदे या आपण समीर शिंदे आणि रोशन मोरे या आपण सुधीर श्रीवास्तव चला या आपण खूप चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हवेत। त्यानंतर रॉयल सलूनचे मालक आणि आजच्या दिवसामध्ये ज्यांची आम्हाला साथ लाभली सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकला ते रुपेश गायकवाड यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। अविलाश रोकडे आणि सलमान शेख यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल।
आणि एक एक महत्वाची सुद्धा मागच्या मॅचची मॅन ऑफ द ट्रॉफी राहिली आहे. त्या मॅचचा हिरो होता बाबू धुरी. बाबूधुरीची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी एक बाकी आहे ती त्यांनी ती दिली. बाबूधुरीची पण एक बाकी होती दादा. चला धीरज चौधरी आणि तानाजी कडू यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करा. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपण गेल्या 2 दिवसांमध्ये क्रिकेटचं अगदी समालोचन पाहिलं, ज्यांच्या समालोचनाने तमाम क्रीडा रसिकांना खरं तर मंत्रमुग्ध त्यांनी केलं होतं. क्रिकेटची अद्भुत माहिती आपणा सर्वांपर्यंत पोहोचवली. ते आपल्या सर्वांचे लाडके समालोचक आदरणीय चेतनजी पिरकर सर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी मंचावरती विनंती करतो तानाजी कडू आणि राहिल शेख आणि समीर शिंदे यांना विनंती असेल की आपण चेतन सर यांना सन्मानित करायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटचं समालोचन गेल्या 2 दिवसांमध्ये पाहिलं गुंडगे प्रीमियर लीगला. त्यानंतर त्यांचं मानधन आपण त्यांना कधीच ते आपल्याला सांगत नाही की माझा हा रेट आहे, माझा तो रेट आहे. क्रिकेटला नेहमी सपोर्ट करणारा अगदी दिलदार व्यक्तिमत्व आहे. या समालोचकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. खरोखर खूप लाजवाब समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकायला मिळालं आणि बक्षीस वितरण सुद्धा आपण त्यांच्याच आवाजामध्ये ऐकणार आहोत. त्याचबरोबर हेमंतजी यादव यांचं सुद्धा समालोचन आपण या प्रीमियर लीगमध्ये ऐकलंय. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आपल्याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर संदीप पाल यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण यादव साहेब यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर अक्षय आपण सुद्धा यायचं आहे. आपले दुसरे समालोचक ज्यांनी कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचं समालोचन आपल्या सर्वांसमोर केलं, यादव सर यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आणि आता जाऊया आपण पुन्हा एकदा आपल्या सचिन सरांकडे. एक महत्वाची सूचना आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीरसाठी 2 वेळा सलून फ्री आहे. अण्णा मामुलकर यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती बक्षीस वितरणासाठी रुपेश गायकवाड आपण यायचं आहे. एक मिनिट सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. 1 मिनिट सर्वांना हे लक्ष द्यायचं आहे. रुपेश सलूनचे ओनर आहेत रुपेश गायकवाड. बंधूंनो, आपल्या सर्वांच्या सेवेसाठी रॉयल सलून गुडघ्यामध्ये मी 1 वर्ष झाले शॉप चालू केलेलं आहे. त्या शॉपला आपण सर्वांनी अगदी मनापासून भरभरून प्रेम केलं, त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या गुडघ्याकरांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन, त्यानंतर बेस्ट बॉलर आणि मालिकावीर यांसाठी हेअर कटिंग असेल, त्यानंतर शेविंग असेल, त्यानंतर कलरिंग असेल, त्यानंतर फेशियल असेल, त्यानंतर ब्लीच असेल, या सगळ्या प्रकारच्या सुविधा महिन्यातून मी 2 ते 3 वेळा आपल्या सर्वांसाठी मोफत देईल. तुम्ही निश्चितपणे या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. फक्त मी तिथे असेल नसेल जाऊन फक्त माझं नाव सांगा तिथे आणि तुमची ती सुविधा त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धन्यवाद. अजून एक महेश तोरणे यांचा सुद्धा शुभ सन्मान करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून खूप चांगली स्कोरिंगची भूमिका आज आपण पाहिली. अमित सोनावणे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल.
करण रुके आपण सुद्धा यायचं आहे. तर आता आपण मात्र बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. आपल्याला 4 टीम पाहायला मिळाली. परी 11, आरू 11, सार्थक 11 आणि वन लाईफ अशा या 4 टीम आपल्याला पाहायला मिळाल्या. या स्पर्धेमध्ये ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली, ज्याच्या नावावरती आपण 8 विकेट आहेत, तो गोलंदाज आहे आरू 11 टीमचा तनय शेलार. मी विनंती करेल उत्कृष्ट गोलंदाज मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठाच्या खालती यायचं आहे. समीर शिंदे उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी देण्यासाठी मी अभिलाष रोकडे आणि समीर शिंदे यांना मुख्य व्यासपीठावरती आमंत्रित करत आहे. अनिकेत मोरे, आदर्श मोहिते आपण सुद्धा यायचं आहे इकडे. तनय शेलार ज्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये 8 विकेट आहेत, तो ठरलाय या मॅचचा उत्कृष्ट गोलंदाज. संकेत पालांडे आपण सुद्धा यायचं आहे इकडे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये पहिली नाव स्पोर्ट्स शूज आपण पाहतोय. ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली तो तनय शेलार, ज्याने 8 विकेट या स्पर्धेमध्ये प्राप्त केल्या. उत्कृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक अगदी चमचमती ट्रॉफी आपण पाहतोय. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक देण्यासाठी मी अतुलजी नवले आणि अक्षय ठाकरे यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. अनेक फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. मग शंकर असेल, रोहन असेल, या सर्वांनी चांगली फलंदाजी केली. पण या स्पर्धेमध्ये ज्याने 93 धावा कुठल्या आणि 3 विकेट सुद्धा आपल्या नावावरती केले, तो या मॅचचा बेस्ट बॅट्समन आहे. या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन आहे बाळा भुईर. ज्याच्या बॅट मधनं अगदी 93 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर या 2025 मधला आणि पर्व 6व्या मधला उभरता हुआ सितारा अनेक आपण पाहिले. अनेक चांगल्या होतकरू खेळाडूंनी चांगला खेळ केला, परंतु ज्याने आई एकविरासाठी चांगली कामगिरी केली, मी अजयदाला पाहायला विनंती करेल की आपण हे बक्षीस देण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. रुपेश यांना मी विनंती करेल की आपण या व्यासपीठावरती अनेक यंग टॅलेंट आपण पाहिले ज्यांच्या माध्यमातून चांगला खेळ केला. आई एकविरा ब्लास्टर टीम मधून ज्याने चांगली कामगिरी केली, तोच या वर्षीचा उभरता हुआ सितारा ठरला आहे कोल्ह्या.
या स्पर्धेमधला तिसरं पारितोषिक, चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करेल तानाजी विद्यानंदजी ओवाळ, आपण सुद्धा यायचं आहे. विद्यानंदजी ओवाळ, त्यानंतर अमित कोरी, आनंद कोरी, या आपण पत्रकार साहेब विद्यानंदजी ओवाळ आपण या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर मराठे साहेब आपण सुद्धा या स्पर्धेमधल्या चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आहे. ते वन लाईफ ग्रुप आपण चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी संपूर्ण टीम यायचं आहे. विद्यानंदजी ओवाळ, विद्यानंदजी ओवाळ यांच्या शुभास चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. वन लाईफ ग्रुप 2025चा चौथ्या क्रमांकाचा मानकरी वन लाईफ ग्रुप आपण पाहू शकाल. पर्व 6व्या मधला चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन. अश्विनजी चिंचनकर आपण यायचं आहे. सुभाषजी जंगम दादा आपण सुद्धा यायचं आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाते सार्थक 11 टीम आपण यायचे आहे. सार्थक 11 या आपण. अश्विनजी चिंचनकर आणि जंगम साहेबांच्या शुभ हस्ते हे आपण पारितोषिक पाहतोय. नंबर 3 2 नंबर उत्कृष्ट हॅट्रिक अतुल नवले यांच्यासाठी सुद्धा एक पारितोषिक आहे. तानाजी कडू यांच्या शुभ हस्ते. तानाजी कडू एकटीच अतुल नवले हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज. उत्कृष्ट फील्डर या स्पर्धेमधला आपण कोण असू शकतो तर तो आहे नईम. याला सुद्धा शूज आणि एक ट्रॉफी नईम शेख हा ठरतोय. आणि खरोखरच त्याने एक उत्कृष्ट झेल सुद्धा पकडला. ते या आपण बाबूधुरी यांच्या हस्ते आपण हे पारितोषिक पाहतोय. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी मी
षटकार हॅट्रिक मारणारा फलंदाज सुधीर श्रीवास्तव, यालाही उत्कृष्ट फलंदाज म्हणून एक ट्रॉफी देण्यात येईल. सुधीर श्रीवास्तव, षटकारांची हॅट्रिक. यानंतर मात्र मी विनंती करेल अजयदादा पाल, आपण बक्षीस देण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती जायचं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी अजयदादा पाल यांना विनंती करेल. आणि या स्पर्धेमध्ये रनअप ठरलेत आरू 11 टीमचे सर्व खेळाडू यायचे आहेत. अनिकेत कडू आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. डॅनी द्या, डॅनी. रनर अप आपण पाहतोय आरू 11, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगला खेळ राहिला. फायनल, मेगा फायनल सुद्धा त्यांनी खेळले, परंतु थोड्या फरकाने सामना गमवावा लागला. अजयदादा पाल यांच्या शुभ हस्ते ही आपण ट्रॉफी पाहत आहोत. नंतर संपूर्ण सर्वांना उत्कंठ आहे की या स्पर्धेमधला मालिकावीर कोण असेल. या स्पर्धेमधला मालिकावीर कोण असेल. ऋषीने चांगला खेळ केला, शंकर पारधीने चांगला खेळ केला, त्यानंतर सुधीरने सुद्धा चांगला मित्रांनो खेळ केला. हा, तो बाहेर गेले. बरेच जणांनी चांगला खेळ केला, परंतु या मॅच मध्ये ज्याने खऱ्या अर्थाने 98 धावा कुठल्या आणि त्यानंतर 4 विकेट सुद्धा आपल्या नावावरती केले, ज्याने 98 धावा केल्या आणि 4 विकेट आपल्या नावावरती केले, ज्याचे पॉइंट आहेत 110 आणि तो आहे विक्रांत कुलकर्णी. समीर शिंदे मालिकावीरची ट्रॉफी आणि खरोखरच अन्नाच्या समानार्थ ही ट्रॉफी आपण पाहतोय आणि प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी दिली जाते. आणि SM स्पोर्ट यांच्या माध्यमातून ही बॅट आपल्याला प्राप्त झाली आहे. श्रेयश मसे SM स्पोर्टचे मालक, त्यांच्या माध्यमातून ही बॅट आपल्याला प्राप्त झाली आहे. मालिकावीर म्हणून विक्रांत कुलकर्णी 98 धावा आणि 4 विकेट, 110 पॉइंट. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आणि 2025चा आणि पर्व 6 मधला मालिकावीरचा हा हिरो ठरलाय दादांनो. आणि खऱ्या अर्थाने पर्व 5 मध्ये ज्याचं स्वप्न होतं दादांनो की आपलं स्वप्न पूर्ण व्हावं आणि पर्व 5 मध्ये जे टीम खेळत होती, अजय दादा पाल यांचं स्वप्न होतं की आपलं स्वप्न पूर्ण व्हावं आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्या घरी यावी. आणि ते स्वप्न मात्र इथे पूर्ण केलं. ते बाळा असेल मग अनिकेत मोरे, तानाजी कडू. चला, अनिकेत मोरे, तानाजी कडू, त्यानंतर आणि खरोखरच समीर शिंदे, थोडा आवाज कमी करा. अजय दादा पाल हे सुद्धा दुसऱ्या क्रमांकावरती होते विकेटसाठी. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण खूप चांगली गोलंदाजी केली. त्यांनी 7 विकेट प्राप्त केले होते, परंतु 8 विकेट ने 1 विकेटने मागे राहिला. आणि मात्र त्यानंतर
तनयने 8 विकेट असल्यामुळे त्याला उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक आपण घेताना पाहिलं. तर ही ट्रॉफी देण्यासाठी तर एक महत्वाची सूचना, सर्वांनी यायचं आहे दादांनो, सर्वांनी यायचं आहे आणि 1 मिनिट फक्त आपण खालती उतरायचं आहे. 1च मिनिट. अतुल नवले यांनी खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. अतुल नवले खरोखरच तुमचा आभार आणि धन्यवाद. एक महत्वाची सूचना, आपल्या गावातील काही रहिवासी आहेत, ते रहिवासी कामानिमित्त मित्रांनो सुधागड पाली येथे स्थानीय झाले आहेत आणि तिथे स्थानीय झाल्यामुळे ते तिथेच रोजगार उपलब्ध करतात. आणि पावसाचा दिवस होता, खूप पाऊस पडत होता आणि त्या पावसामध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेले आपले बंधू ते म्हणजेच प्रमोद म्हस्कर, रवींद्र म्हस्कर आणि तुकाराम म्हस्कर आणि शिवा म्हस्कर हे पाण्यामध्ये मच्छीमार करत होते. त्याच वेळेस मात्र नदीमधना प्रवास करत असताना 2 महिला, ज्याचं नाव आहे लता पानसरे आणि श्वेता पानसरे, ह्या त्या पाण्यामधना प्रवास करत होता. पाण्याचा त्यांना अंदाज आला नाहीये आणि त्या पाण्याच्या प्रवाहात या वाहून गेल्या महिला. परंतु मासेमारी करणारे आपले सर्व बंधू यांनी हे ओळखलं की या महिला कुठेतरी बुडतात आणि मासेमारी करत असताना टायर आणि दोराच्या सहाय्याने आपल्या जीवाची पर्वा न करता या 2 महिलांना वाचवलं. आणि आपल्या गुंडगे गावचंच नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्राचं त्यांनी खऱ्या अर्थाने कौतुकही प्राप्त केलं. आणि सुधागड पालीमध्ये सुद्धा त्यांचा एक भव्य सत्कार झाला. आणि आज सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अनिकेत मोरे यांच्या शुभ हस्ते या चौघांचाही शुभ सन्मान केला जाईल. या आपण संकेत यांच्या शुभास्या. चला कोण असतील इथे उपस्थित तर या लगेच तो मान सन्मान स्वीकारण्यासाठी. शिवा, राम आणि 1च मिनिट थांबायचं आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता मात्र त्या पाण्यामध्ये 2 महिलांना त्यांनी वाचवलं. त्यांचं खऱ्या अर्थाने मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य होतं. आणि खऱ्या अर्थाने मी अतुल नवले याचा आभार व्यक्त करेल. दादा माझ्या लक्षात होतं परंतु मी विसरलो होतो आणि अतुल नवलेनी ती आठवण करून दिली, त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. की कुठेतरी आपल्या गावासाठी जे कार्य केले जाते त्यासाठी आठवण करणं गरजेचं असतं. आणि अतुल नवलेसाठी दादांनो एकदा टाळ्या व्हायला हवेत. दादा धन्यवाद. तुकाराम म्हस्कर, शिवा म्हस्कर, प्रमोद म्हस्कर आणि रवींद्र म्हस्कर या आपण. खरोखरच तुम्ही खूप चांगलं कार्य केलं दादांनो. आणि एका वाहून जाणाऱ्या महिलांना आपण जीवदान दिलं आणि तुमचा परले येथे मान सन्मान देखील झाला. परंतु आमच्या माध्यमातून गुंडगे गावच्या माध्यमातून तुमचा मान सन्मान करणं राहिलं होतं, परंतु ती आठवण आम्हाला अतुल नवले यांनी करून दिली आणि आता महत्त्वाच्या क्षणी तो आपण मान सन्मान त्यांना देत आहोत.
या संकेत पालांडे आणि त्याच्या समवेत अनिकेत मोरे यांच्या शुभास्या शुभ सन्मान केला जाईल। या आपण तुकाराम मस्कर, शिवा मस्कर, प्रमोद मस्कर आणि रवींद्र मस्कर या लगेचच आपण पार्थ शिंदे आणि रुद्र शिंदे कुठे असतील तर आपण या लगेच दादांनो, समीर शिंदे आपली वाट पाहत आहे। भरपूर एन्जॉय केलाय आपण, आता या या सागर तुम्ही पण या, सागर तुम्ही पण या, शिवा तुम्ही पण या, सर्व या। परलीचे जेवले खेळाडू आहेत ते सर्वांनी यायचं आहे। या मुख्य व्यासपीठावरती ज्यांनी खऱ्या अर्थाने जीवाची पर्वा न करता वाहणाऱ्या आंबा नदीच्या वाहणाऱ्या प्रवाहामधून 2 महिलांना जीवदान दिलं, पुन्हा एकदा त्यांचं मात्र या मुख्य व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करत आहोत। दादांनो, तुमच्या माध्यमातून 2 महिलांना जीवनदान मिळालं, असंच कार्य तुम्ही करत राहा। चला, पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल तानाजी कडू, राहिल शेख, बाबू बाबू या स्पर्धेचा रनर अप विनर ठरलाय परी 11। थँक्यू डीजे। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक जणांनी हातभार लावलाय, अनेक जणांचा हातभार लागलाय, परंतु जर का कुणाचं नाव घेण्यापासून आम्ही चुकलो असेल तर मात्र त्याच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय आणि पर्व 6चं यशस्वी आयोजन इथेच समाप्त करतोय आणि मी चेतन पिरकड पुन्हाच एकदा तुमची रजा घेतो। मला संधी दिली त्याबद्दल सोमजाई क्रिकेट क्लब गुंडगे यांचा देखील मी आभारी आहे। असंच प्रेम आणि सहकार्य माझ्यावरती देखील राहू द्या। जय महाराष्ट्र, जय क्रिकेट। तुकाराम मस्कर, त्यानंतर शिवा मस्कर, प्रमोद मस्कर आणि रवींद्र मस्कर यांचा शुभ सन्मान आपण पाहत आहोत, ज्याने आंबा नदीमध्ये वाहून जाणाऱ्या 2 महिलांचा प्राण वाचवला। आपल्या जीवाची पर्वा न करता मात्र ज्या 2 महिलांचा जीव वाचवला त्यांचा शुभ सन्मान
समीर शिंदे आणि तानाजी कडू यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहोत. खूप चांगलं सामाजिक कार्य दादांनो तुमच्यामुळे घडलं. 2 महिलांना जीवनदान दिलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं आभार आणि धन्यवाद. चला सर्वांनी मात्र व्यवस्थित घरी जावा. एन्जॉय केली आहे, अजूनही एन्जॉय करा, पण जाताना मात्र घरी व्यवस्थित जावा. सोमजाई माते की आयोजकांनी कुठेही जायचं नाहीये. आपल्याला सर्व इथे